पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया जळगाव येथील सुप्रसिद्ध लेखक दीपक तांबोळी यांची कुंडली योग ही कथा. अभिवाचन सौ रूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल. सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौ रूपा दड्डी सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. पुस्तक परिचय या सदरामध्ये आज आपण परिचय करून घेणार आहोत द लास्ट गर्ल या पुस्तकाचा. द लास्ट गर्ल, लेखिका नादिया मुराद, अनुवाद सुप्रिया वकील. आपल्याला आपल्या समस्या फार मोठ्या वाटत असतात. सर्व काही पुरेसे असून सुद्धा आपण आपल्याकडे जे नाही ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो आणि जोपर्यंत ती गोष्ट मिळवत नाही तोपर्यंत दुःखी राहतो. जगात फक्त आपल्यालाच दुःख आहे आणि आपले दुःख फार मोठे आहे असे आपल्याला वाटत राहते. 2018 ची नोबेल शांतता पुरस्कार विजेती नादिया मुराद लिखित द लास्ट गर्ल या आत्मकथनाचा सुप्रिया वकील यांनी मराठी अनुवाद केला आहे. या पुस्तकाचे कथानक वाचकाला आतून हेलावून सोडतं, थरकाप उडवतं आणि सुरुवातीला जे काही मांडलं आहे त्याची जाणीव करून देतं. हे सर्व काही वाचून पूर्ण केल्यानंतर लिहायला, बोलायला वाचकाला काही शब्द सुचत नाही. एवढा अस्वस्थ या पुस्तकाचा प्रवास आहे. संपूर्ण पुस्तक वाचताना माणूस एवढं घाणेरडं कसा वागू शकतो, एवढ्या खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो इत्यादी प्रश्न आपल्याला सारखे पडत राहतात. पूर्णपणे थक्क आणि सुन्न करून सोडणारे हे आत्मकथन वाचताना आपल्या डोळ्याला पाझर फुटतो, घृणा वाटू लागते, राग आणि चीड येते. तर यातील कितीतरी भयंकर प्रसंग वाचताना धाय मोकलून रडावंसं वाटतं. आपण यामध्ये पूर्णपणे गुंतून आणि हरवून जातो आणि यातील कथानकाचा एक अविभाज्य भाग होऊन जातो. हे सर्व काही आपल्याला आपल्या समोर घडताना दिसतं आणि आपण काहीच करू शकत नाही हा विचार करून आपल्याला हतबल व्हायला होतं. वाचायला सुरुवात केल्यापासून ते शेवटच्या पृष्ठापर्यंत खाली ठेवावंसं वाटत नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं असून अनुवाद सुद्धा तेवढाच सुरेख झाला आहे. नादिया मुरादने ही कहाणी ज्या पद्धतीने आपल्या समोर मांडली आहे ती आपल्या हृदयाचा ठाव घेणारी आहे, मुळापासून हादरवून सोडणारी आहे. तिच्या बालपणापासून तर आयसिसच्या कैदेतून सुटण्यापर्यंतचा एकंदरीत सर्व प्रवास आपल्या या आत्मकथनात लेखिकेने शब्दबद्ध केला आहे, जो वाचताना अंगावर काटा येतो. कथानकाबद्दल थोडक्यात माहिती. खरं तर ही सत्यकथा असून आणि अगदी अलीकडे म्हणजे 10 वर्षातली आहे. यजिदी धर्मीय नादिया मुराद ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत इराक देशातील कोचो या छोट्याशा गावात राहत असते. जेमतेम परिस्थिती असलेले हे कुटुंब सुखाने, प्रेमाने नांदत असते. पण 2014 साली या गावावर आयसिस या दहशतवादी संघटनेची वाईट नजर पडते आणि एक भयंकर संकट या गावावर येऊन कोसळते. आयसिसचे दहशतवादी या गावातील सर्वांना एका शाळेत जमा करतात आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगतात. जेव्हा यापैकी कोणीही धर्मांतर करायचे मान्य करत नाही तेव्हा सर्वप्रथम पुरुषांना वेगळं करून एका ट्रकमध्ये भरून नेलं जातं आणि गोळ्या घालून ठार केलं जातं. यामध्ये नादियाचे 6 भाऊ बळी पडतात. यानंतर वृद्ध आणि तरुण स्त्रियांना वेगळे करून वृद्ध स्त्रियांना ठार केले जाते. यामध्ये नादियाच्या आईचा समावेश असतो आणि तरुणींना सेक्स वर्कर म्हणून विकलं जातं. यामध्ये नादिया मुराद, तिच्या बहिणी, तिची वहिनी या सर्वांची लैंगिक गुलाम म्हणून विक्री होते.
येथूनच नादियाच्या खडतर आणि भयानक प्रवासाला सुरुवात होते. तिच्यावर आयसिसच्या वेगवेगळ्या नराधमांकडून सतत बलात्कार केला जातो, क्रूर अत्याचार केले जातात, मारहाण करून तिला भयंकर त्रास दिला जातो. तिने वर्णन केलेले हे सर्व वाचताना गहीवरून येतं, डोकं सुन्न होतं, पुढे वाचण्याची हिंमत होत नाही. एवढा त्रासदायक हा प्रवास आहे. आपल्याला वाचताना कष्ट जाणवतात, तर लेखिकेने हे सर्व काही भोगले आहे हा विचार करून जीव कासावीस होऊन जातो. नादियाची खरेदी, विक्री आणि तिच्यावर अत्याचाराची मालिका सुरूच राहते. पण इतकं सगळं सोसूनही लेखिका मोडून पडत नाही किंवा शरण जात नाही. आपले पळून जाण्याचे प्रयत्न ती सुरूच ठेवते आणि एकेवेळी त्यात ती यशस्वी होते. एका सुन्नी मुस्लिम कुटुंबियांच्या मदतीने ती मोठ्या जोखमीने कुर्दिस्तानात पोहोचते. अवघ्या 21व्या वर्षी हे सगळं वाट्याला आलेलं. नादिया मुराद या अत्याचारातून सुटली व आपल्यावर झालेले अन्याय तिने जगाला सांगितले. आता नादिया मानवाधिकार चळवळीतील एक अग्रगण्य कार्यकर्ती म्हणून ओळखली जाते. याजिदी समाज, त्यांचा धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी ती काम करते. या सर्व लढ्याची व तिच्या संघर्षाची दखल जगाने घेतली आणि तिला 2018चा नोबेल शांतता पुरस्कार देऊन सन्मान केला. द लास्ट गर्ल या आत्मकथनात नादिया म्हणते, मला माझ्यावर बलात्कार करणाऱ्या माणसांच्या नजरेला नजर द्यायची आहे आणि त्यांना न्यायव्यवस्थेसमोर उभे केलेले पाहायचे आहे. बाकी कशाही पेक्षा कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये अशी माझी इच्छा आहे. अशी कहाणी असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावी, द लास्ट गर्ल. आणि खरोखरच आपण असं कधीही कोणासोबतही होऊ नये आणि तिचे हे शब्द खरे ठरावे यासाठी प्रार्थना करूया. नक्की नक्की वाचा द लास्ट गर्ल. यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूयात. कथेचं शीर्षक आहे कुंडली योग. लेखक दीपक तांबोळी. श्री गणेश ज्योतिष कार्यालय ही पाटी वाचून मी आत शिरलो. आतमध्ये 10-12 जण बसले होते. त्यातल्या एकाला गुरुजी आहेत का असं विचारलं. त्याने होकारार्थी मान हलवली आणि आतल्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता. बहुतेक गुरुजी कुणाला तरी भविष्य सांगत होते. बाहेरच्या गर्दीवरून गुरुजी चांगलेच प्रसिद्ध ज्योतिषी असावेत असा अंदाज येत होता. 1-1.5 वर्षापूर्वी मी जर एखाद्या ज्योतिषाकडे एवढी गर्दी पाहिली असती तर नक्कीच लोकांच्या अंधश्रद्धेवर हसलो असतो. तसा मी नास्तिकच. ज्योतिष हे थोटांड आहे असं समजणारा. आकाशातील करोडो मैलांवरचे ग्रह माणसाच्या जीवनावर कसले परिणाम करणार असं म्हणून ज्योतिषशास्त्राची यथेच्छ टिंगल-टवाळी करणारा. पण गेल्या 1.5 वर्षापूर्वी BE पास झाल्यानंतर मला नोकरी मिळाली नाही, कॉल येत नव्हते, इंटरव्ह्यू चांगला होऊनही माझी निवडही होत नव्हती. तुझं नशीब मार खाते असं आई वडील नेहमी म्हणत होते. मला ते पटत नव्हतं. आपलं भविष्य घडवणं आपल्याच हातात असतं असं माझं मत होतं. पण इतर मित्र भराभर नोकरीला लागत असताना मी मात्र बेरोजगारीचे चटके सहन करत होतो. गेल्या 6 महिन्यापासून तर मी चक्क डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. ते पाहून आई वडिलांनी मला आज जबरदस्तीने इथं पाठवलं होतं. मी समोरच्या लोकांकडे पाहिलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भविष्याची काळजी दिसत होती. प्रयत्न करूनही यशस्वी न झालेली, दुःखात पोळलेली माणसं शेवटी ज्योतिषाचा आणि देवाचा आधार घेतात असं मी ऐकलं होतं. ते आज मी स्वतःच अनुभवत होतो. 1 तासाने माझा नंबर लागला. मी गुरुजींसमोर जाऊन बसलो. गुरुजी प्रसन्न चेहऱ्याने हसले. बोला, काय म्हणताय? त्यांनी विचारलं. मी माझी पत्रिका त्यांच्यासमोर ठेवली. गुरुजी,
BE चांगल्या मार्काने पास होऊन 1.5 वर्ष उलटले. साधी 5-10 हजाराचीही नोकरी लागली नाही. सध्या खूप निराशा वाटते. कशातच मन लागत नाही. गुरुजी, बघा बरं माझ्या नोकरीचा योग कधी आहे ते, आणि नोकरी कुठं मिळेल तेही सांगा. गुरुजींनी पत्रिकेवर नजर टाकली. खालची मान वर न करता म्हणाले, तुम्ही हुशार आहात, मेहनती आहात, पण पत्रिकेतल्या नोकरी व्यवसायाच्या स्थानात अशुभ ग्रहांची युती आहे. त्यामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत. मग त्यांनी पंचांग उघडलं. मनाशी काही आकडेमोड केली. मग माझ्याकडे पाहत म्हणाले, पण वर्षापूर्वी नोकरीचा बऱ्यापैकी योग होता, तेव्हा काही झालं नव्हतं का? ते म्हणत होते ते खरंच होतं. हो, एका कॉलेजमध्ये नोकरीची ऑफर होती, पण पगार कमी होता आणि तोही 4-4 महिने मिळत नव्हता असं ऐकण्यात आलेलं. शिवाय ते परमनंट करत नाहीत असं माहीत पडल्यामुळे मी गेलो नाही. अच्छा, सगळ्या शिक्षण क्षेत्रात आजकाल अशीच पिळवणूक सुरू आहे. ठीक आहे, आता 21 ऑगस्ट नंतर चांगले योग आहेत. ऑगस्ट महिन्यात राहूची महादशा संपून गुरुची महादशा सुरू होते. शिवाय गोचरीचे ग्रहही शुभस्थानात आहेत. नोकरी 100% मिळणार, मात्र ती दक्षिण दिशेला मिळेल. पण तुम्ही फार काळ काही नोकरी करणार नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू कराल, त्यातही तुम्ही चांगली प्रगती कराल. अरे बापरे, म्हणजे अजून 6 महिने वाट पाहायची? मी थोडं नाराजीनेच आणि अविश्वासाने म्हटलं. एक तर 6 महिने असे घरी बसून काढायचं माझ्या जीवावर आलं होतं. आणि माझ्या हातात मुंबईच्या 3-4 कंपन्यांचे कॉल्स होते. त्यातल्या एकात तरी माझी निवड होईल असं मला वाटत होतं. अर्थात आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याचीही खात्री वाटत नव्हती म्हणा. शिवाय आई वडिलांना सोडून साऊथमध्ये जायचीही माझी इच्छा नव्हती. गुरुजींनी खांदे उडवले. म्हणाले, ग्रह तरी तेच सांगतायत. नोकरी लवकर लागावी यासाठी काही उपाय नाही का? करूनही फायदा नाही. उपायाच्या नावावर लोकांकडून पैसे उकळणारातला मी नाही. तसंही विधिलिखित टळत नाही. 1.5 वर्षे वाट पाहिली, 6 महिने अजून पहा. मी निरुत्तर झालो. गुरुजी, तुमची दक्षिणा किती द्यायची? गुरुजी हसले. मी बेरोजगारांकडून दक्षिणा घेत नाही. हे माझं एक सामाजिक कार्य आहे असं समजा. नोकरी लागली, भविष्य खरं ठरलं की तुमची जेवढी इच्छा होईल तितकी दक्षिणा द्या. मला आनंद झाला. मी त्यांचे आभार मानून तिथून बाहेर पडलो. उत्सुकतेपोटी मी गुरुजींची माहिती काढली. गुरुजींचं खरं नाव होतं चंद्रकांत, पण त्यांना सगळे चंदू गुरुजीच म्हणायचे. गोरा रंग, देखणा चेहरा, 6 फूट उंची, कपाळावर गंध, मजबूत शरीरयष्टी. गुरुजी मेकॅनिकल इंजिनियर आहेत असं चुकूनही वाटायचं नाही. वय असावं 35-36. माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाही असं ते सर्वांना सांगायचे. पण त्यांच्या आईनं त्यांना जळगावबाहेर जाऊ दिलं नाही हेच खरं सत्य आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. एकुलता एक मुलगा लग्नानंतर 7 वर्षांनी नवसाने झालेला. त्यामुळे त्याला दूर पाठवायला ती माऊली तयार नव्हती. गुरुजींचे वडील ते 10वीत असतानाच गेलेले. त्यामुळे जे काही करायचं ते जळगावातच कर असं तिचं म्हणणं होतं. जळगावात इंडस्ट्रीज नव्हत्या. गुरुजींना सुरुवातीला मुंबई पुण्याला बऱ्याच नोकऱ्या मिळण्याची संधी चालून आली होती, पण आईमुळे ते जाऊ शकले नाही. स्वतःच्या भविष्याचा अभ्यास करता करता भविष्य सांगणे हाच त्यांचा व्यवसाय होऊन बसला. मनमानी दक्षिणा त्यांनी कधीही मागितली नाही, तरीही त्यांना चांगली कमाई व्हायची. चांगला अनुभव आलेले लोक त्यांना बराच दानधर्म करायचे. गुरुजींचं लग्न झालं नव्हतं. माझ्या कुंडलीत विवाह योग नाही असंही ते म्हणायचे. त्यांच्या लग्नाचे अनेक प्रयत्न झाले, पण केवळ लोकांचं भविष्य सांगून उदरनिर्वाह करणाऱ्याला
आपली मुलगी द्यायला कोणी तयार झालं नाही ही खरी वस्तुस्थिती होती, किंवा मला तरी ती तशी वाटत होती. त्या 6 महिन्यात मी बऱ्याच ठिकाणी मुलाखतींना गेलो. गुरुजींचं भविष्य खोटं ठरवण्याच्या हेतूने मी इंटरव्ह्यूला जाताना चांगली तयारी करून जायचं. पण मुलाखती चांगल्या होऊन देखील माझी कुठेच निवड झाली नाही. 16 ऑगस्टला मला बंगलोरच्या एका कंपनीचा मेसेज आला. 22 ऑगस्टला मुलाखतीला बोलवलं होतं. इच्छा नसतानाही मी गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिलेक्टही झालो. सुरुवातीला 6 लाखांचं पॅकेज मिळालं. मला खूप आनंद झाला. चंदू गुरुजींचं भविष्य खरं ठरलं होतं. 2 महिन्यांनी मी जळगावला आलो. गुरुजींना मी 1000 रुपये दक्षिणा आणि पेढे तर दिलेच, पण एका चांगल्या हॉटेलमध्ये पार्टीही दिली. त्यानंतर मी अनेक गोष्टीत गुरुजींचा सल्ला घ्यायला गेलो. ज्योतिषाला थोतांड समजणारा मी गुरुजींच्या सल्ल्याशिवाय कोणतंही कार्य करेन असं झालं. त्याचे फायदेही होऊ लागले. त्यांच्या सल्ल्यावरून मी माझ्या बहिणीचं लग्न एका हॉटेल व्यावसायिकाशी लावून दिलं. वर्षभरातच त्यांची भरभराट झाली. दुसरं शानदार हॉटेल सुरू झालं. आता घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली. एका मुलीचं स्थळ सांगून आलं होतं. मुलगी सुंदर होती, उच्च शिक्षित होती. माझ्यासह सर्वांनाच ती आवडली होती. मी तिची कुंडली चंदू गुरुजींना जाऊन दाखवली. मुलीचं बाहेर अफेअर आहे, शक्यतो लग्न करू नका, गुरुजींनी सल्ला दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी मुलीला नकार दिला. आश्चर्य म्हणजे एका महिन्यातच ती मुलगी एका परजातीच्या मुलाबरोबर पळून गेल्याची बातमी आली. मी गुरुजींना लक्ष धन्यवाद दिले. नंतर मी गुरुजींच्या सल्ल्यानेच लग्न केलं. माझा संसार सुरळीत चालू झाला. लग्नानंतर 3 वर्षांनी मला पुण्यात स्वतःची फॅक्टरी सुरू करायची संधी आली. बंगलोरची नोकरी सोडून मी पुण्यात स्थायिक झालो. गुरुजींचं हेही भविष्य खरं ठरलं. 2च वर्षात माझी खूप भरभराट झाली. बंगला झाला, 2-3 4 चाकी झाल्या, परदेशी वाऱ्या होऊ लागल्या. सगळं चांगलं सुरू असताना अचानक 2 वाईट बातम्या कानावर आल्या. पुण्यातल्या माझ्या मावस बहिणीचा नवरा अपघातात गेला. फक्त 35 वर्षाची बहीण आणि तिची 10 वर्षाची मुलगी एका झटक्यात अनाथ झाल्या. दुसरी वाईट बातमी चंदू गुरुजींच्या आईच्या निधनाची होती. मी गुरुजींना जळगावला भेटायला गेलो. तेव्हा गुरुजी विमनस्क अवस्थेत बसले होते. सध्या गावात मिठास बोलून लोकांना लुबाडणाऱ्या अनेक खऱ्या खोट्या ज्योतिषांनी ज्योतिषाची, वास्तुशास्त्राची दुकानं उघडून ठेवली होती. त्यामुळे ज्योतिषाचा धंदा न करणाऱ्या, आपणहून लोकांना दक्षिणा न मागणाऱ्या चंदू गुरुजींच्या उत्पन्नावर वाईट परिणाम झाला होता. त्यांचा ज्योतिषाचा व्यवसाय फारसा चालत नव्हता. त्यातून कटू वाटणारं भविष्य सांगायचं नसतं, ही व्यावसायिकता गुरुजींनी पाळली नव्हती. त्यामुळे असं कधीतरी होणारच होतं. सगळी विचारपूस झाल्यावर मी गुरुजींना विचारलं, आता यापुढे काय गुरुजी, तुम्ही काही ठरवलंय का? गुरुजी मंद हसले, म्हणाले, तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाहीये. त्यामुळे जसं चाललंय तसं चालू द्यायचं. असं एकटे आयुष्य कसं काढणार? लग्न करून घ्या. मी आता 42 वर्षांचा आहे. लग्नाच्या वयात लग्न झालं नाही. आता ते काय होणार? मला मुलगी तरी कोण देणार? असाही माझ्या कुंडलीत लग्नाचा योग नाहीच आहे. माझ्या डोक्यात अचानक एक कल्पना आली. मी त्यांना म्हणालो, मी तुमचे हे दोन्ही योग जुळवून आणले तर? गुरुजी चमकले. माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. म्हणजे नोकरीचे आणि लग्नाचे दोन्ही? ते कसे? सांगतो, मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणालो. मग मी त्यांना सविस्तर सगळं समजावून सांगितलं. ते अगोदर तयार झाले नाहीत. मी सांगितलेला प्लॅन यशस्वी होणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं.
पण जमलं तर ठीकच, नाहीतर द्या सोडून, असं मी म्हटल्यावर ते तयार झाले. आज या घटनेला 6 महिने होऊन गेले. मधला काळ खूप धावपळीचा गेला. गुरुजींना मी माझ्याच कंपनीत ते इंजिनियर असल्यामुळे सुपरवायझर म्हणून लावून दिलं. त्यानंतर मावस बहिणीला लग्नाला तयार केलं. तिला मुलीची काळजी वाटतच होती, पण गुरुजींनी मनाचा मोठेपणा दाखवत तिला मुलीसकट स्वीकारलं. बहीण आणि गुरुजी दोघंही नाही म्हणत असताना मी दोघांचं वैदिक पद्धतीने मोठं जोरदार लग्न लावून दिलं. त्यांच्या लग्नानंतर 1 महिन्याने मी त्यांच्या घरी गेलो. दोघंही सुखी आणि आनंदी दिसत होते. बहिणीची मुलगी गुरुजींना चिकटून बसली होती. याचा अर्थ नवीन वडिलांना तिनं फक्त स्वीकारलेच नव्हतं, तर ते तिला आवडू लागले होते. 3 निराधार जीवांना एकमेकांचा आधार मिळाल्यामुळे तिघांच्या चेहऱ्यावर तृप्ती आणि समाधान झळकत होतं. माझ्या एका निर्णयाने तिघांचं आयुष्य सुरळीत झालं होतं, याचा मलाही आनंद वाटला. मी गुरुजींना म्हटलं, गुरुजी, तुमचा ज्योतिषाचा व्यवसाय परत सुरू करायला हरकत नाही. इथं पुण्यात खूप चालेल. गुरुजी हसले, म्हणाले, तो व्यवसाय, ज्योतिषाची पुस्तकं, पंचांग मी जळगावलाच सोडून आलोय. त्या विधात्याच्या मनातलं कोणताही मोठ्यातला मोठा ज्योतिषी काही सांगू शकत नाही, हेच खरं. कुंडलीत कोणतेही योग नसताना माझ्या बाबतीत जे घडलं ते पाहून मी ज्योतिष सोडून द्यायचा निर्णय घेतलाय. बघा ना, तुमच्या बहिणीच्या कुंडलीत वैधव्याचा तर योग होता, पण पुनर्विवाहाचा काही योग नाहीये. विधी लिखित टळत नाही असं आपण म्हणतो, पण भविष्य बघायचंच कशाला, हा मला प्रश्न पडलाय. कदाचित कुंडलीत योग नसतानाही आम्हाला एकत्र आणण्याचं कर्म तुमच्याकडून नियतीला करून घ्यायचं असेल. ज्योतिष हे मार्गदर्शक आहेच, पण काही कर्मही आपल्यालाच करावी लागतात, असं माझं आता ठाम मत झालंय. त्यामुळे आता तुम्ही जसा दिला तसा कर्मावर मीही भर देणार आहे. ते म्हणत होते ते पटत होतं. स्वतःच्या कुंडलीतले लग्नाचे आणि नोकरीचे योग गुरुजींना चांगले ज्योतिषी असूनही का कळले नाहीत हे मला समजलं नाही. पण या घटनेमुळे एक चांगला ज्योतिषी कर्मवादावर उतरलाय, याचा आनंद मानायचा की दुःख करायचं हे मात्र मला समजलं नाही.